एक रोज मेहमान बनकर क्या थी खबर आपके, घर के ही हो जाएंगे। पर्दे पे जो रिश्ते निभाए हैं हमने, यूं आपसे भी सभी नाते वो जुड़ जाएंगे। और हम क्या कहें आपसे, बस करने को आए हैं इकरार। आप जो हमको अपनाते नहीं तो बनता नहीं ये हमारा स्टार परिवार। इस भागती जिंदगी से हमारे लिए पल चुरा के मिलते रहे आप हमसे अपने जहां को भुला के। देखते देखते इस मिलन में बढ़ता गया आपका प्यार। आप जो हमको अपनाते नहीं तो बनता नहीं ये हमारा स्टार परिवार। लेते गए हमारे लिए मुस्कुराए। थी आपको जो उम्मीदें हम उन पे ही जीते आए। फिर भी जो हो गई भूल कोई, माफ करते गए आप हर बार। आप जो हमको अपनाते नहीं तो बनता नहीं ये हमारा स्टार परिवार। स्टार परिवार, स्टार घर मंदिर से नहीं वो कम, तुम रख दो जहाँ पे कदम। घर मंदिर से नहीं वो कम, तुम रख दो जहाँ पे कदम। सारी दुनिया बिछाएगी फूल, दिल अपना बिछाएंगे हम। सुस्वागतम, 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 सुस्वागतम।
सुस्वागतम सुस्वागतम घर मंदिर से नहीं वो कम तुम रख दो जहाँ पे कदम सारी दुनिया बिछाएगी फूल दिल अपना बिछाएंगे हम सुस्वागतम 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 सुस्वागतम
बोल तू सुंदर, मन मेरे शिव की महिमा के गुण गाए जा। मन मेरा मंदिर, शिव मेरी पूजा। तेरी जटा से निकली गंगा और गंगा ने भीष्म दिया है। तेरी जटा से निकली गंगा और गंगा ने भीष्म दिया है। तेरे भक्तों की शक्ति ने सारे जगत को जीत लिया है। तुझको सब देवों ने पूजा, शिव से बड़ा नहीं कोई दूजा। बोल सत्यम शिवम, बोल तू सुंदरम, मन मेरे शिव की महिमा के गुण गाए जा। मन मेरा मंदिर, शिव मेरी पूजा, शिव से बड़ा नहीं कोई दूजा। बोल सत्यम शिवम, बोल तू सुंदरम, मन मेरे। अपना भी होगा एक बसेरा, अपनी शाम अपना सवेरा। घर तेरा घर मेरा, खुशियों का हो तेरा, जाने जा। अपना भी होगा एक बसेरा, अपनी शाम अपना सवेरा। घर तेरा घर मेरा, खुशियों का हो तेरा, जाने जा। चाहत की होंगी बातें यार, बाहों में भी तेरा यार। घर तेरा घर मेरा, खुशियों का हो तेरा, जाने जा।
शामें अपना सवेरा, घर तेरा घर मेरा, खुशियों का हो डेरा, जाने जा हो चाहत की होंगी बातें यार, बाहों में बीते रातें यार, घर तेरा घर मेरा, खुशियों का हो डेरा, जाने जा। होंगी प्यार में भी मीठी तकरारें, होंगी प्यार में भी मीठी तकरारें, रूठ कर तुम सनम छोड़ जाना न घर, हो जाऊं ना मैं दीवाना। हंसना रोना है मिलके यारा, हो अपनी शामें अपना सवेरा, घर तेरा घर मेरा, खुशियों का हो डेरा, साजना चाहत की होंगी बातें यार, बाहों में बीते रातें यार, घर तेरा घर मेरा, खुशियों का हो डेरा, जाने जा। समाजशी आहेत तरी आपण सर्वजण एकमेकांना हात धरून दीप प्रज्वलन करणार आहोत. त्यात अजय सोमामोर मोडगाव, लक्ष्मण मोर भिवंडी, संजय मोर, सुंदर मोर, अनंत मोर, विष्णू मोर, वेलुगाव, अध्यक्षांची आवश्यकता असते आणि आजच्या ह्या आपल्या 8व्या मोरकुळ परिवाराच्या अध्यक्ष म्हणून मी इकडलेच आयोजक तवा वनखडा येथील ज्यांनी सुरुवातीपासून खूप रवींद्र सखाराम मोर समोर अजय सोमामोर यांचं स्वागत. लक्ष्मण श्री मोर यांचं स्वागत. श्री सुभद्रा मोर यांचं स्वागत.
गोष्ट मी फारदा अनाऊन्स केली, परंतु परत एकदा सांगू इच्छितो की माझं गाव सावरोली ब्राह्मणपाडा आहे, तालुका तलासरी. तर आमच्या ब्रिजचे खाली क्रिकेटचे ॲडव्हर्टाईजचा पोस्टर लावलेला होता, हाताने लिहिलेला. त्याच्यावर माझेच शेजारी असलेले सुभाष मोर वेलुगाव ह्यांचा नंबर होता. तर मी त्याचा फोटो काढून घेऊन आला घरी आणि मी सांगितलं, पप्पा वेलुगाव येथे क्रिकेटचे सामने आहेत आणि त्याच्यावर एक सुभाष मोर असं नाव आहे आणि ते वेलुगावचे आहेत आणि क्रिकेटचे सामने हे वेलुगाव मोरपाडा येथे आहेत. तर मोरपाडा म्हटला की तिथे असं असू शकते की मोर पाडाच असला. 2च मिनिटं बोलायचं तर 2च मिनिटं मी बोलणार आहे, जास्त बोलणार नाही. तर सर्वांना या व्यासपीठावर येण्याचं अभिवादन करून आणि सर्व माझ्या बहिणी माता जे कोणी आहेत सर्वांना सर्वांचं स्वागत करतो. आणि इथंच एक जिग्नेशने एक खंत व्यक्त केली की पहिला मेळावा आणि हा 8वा मेळावा ह्याच्यामध्ये काय फरक आहे, तो फरक त्याने दाखवून दिला. तर खरंच त्याने तर बरंच कॉन्टॅक्टमध्ये होते. आता ह्या मोरकुळाची जी मेळावा गडचिंचला कुठे काय असो ह्या ह्याच्यामुळे बऱ्याच काय ओळखी होतात. आणि आपण कुठेही गेलो तरी हो माझा इथं कुटुंबदार आहे, माझा कुटुंबी आहे म्हणून आपण तिथं आस्थेने जाऊ शकतो. तर एकत्र आलं तर फारच चांगलं होईल. मला वाटतं ह्या कार्यक्रम मला वाटतं नाही वाढणारच पाहिजे, वाढल्याच पाहिजेत. तर मला या ठिकाणी 2 शब्द संयोजकाने बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. स्वागत करायचं आहे. कृपया लवकर काय त्यांना मोर यांनी गुलाब पुष्प देऊन करावं. वारली पेंटिंग व्यक्त केली, मोर परिवार मेळावा व्हावा. असाच मी त्या ठिकाणी काम करतो विश्व हिंदू परिषद तलासरीमध्ये. सगळ्यांचे आजूबाजूला गुजरातला, सेल्वासला, दमण ह्या ठिकाणी आपली कुटुंब ओळख ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. का आपण बघतो, आपण एखाद्या अनोळखीच्या गावात आपण जेव्हा जातो आपलं कोणतं ना कोणतं काम असतं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण सगळ्यात पहिला विचार करत असतो आपला कोणीतरी ओळखीचा आहे काय. हो, हेच आपलं मनाला विचारत असतो. आणि अचानक आपल्या समोर आत्मविश्वास म्हणजे माझा कोणीतरी ओळखीचा आहे, माझ्या मोर परिवाराचा आहे. आणि त्यांच्यामुळे आपल्याला एखाद्या ठिकाणी आपण सगळेच जण आता सुशिक्षित असल्यामुळे एखाद्या मुंबईसारख्या ठिकाणी किंवा कुठं कामानिमित्त जात असताना आपण पहिला विचार करत असतो का आपला कोण त्या ठिकाणी. हे आपण आजूबाजूला त्यांचे नंबर घेऊन त्यांचे कॉन्टॅक्ट घेऊन आपण विचारत असतो. आणि आपल्याला नंबर भेटले नंतर त्यांना फोन करून त्यांना सांगतो का माझं ह्या ठिकाणी काम आहे. ह्याच्यामुळे आपला आत्मविश्वास म्हणजे माझं काम होईल हा आत्मविश्वास वाढतो. आणि आत्मविश्वास वाढला त्याच्यामुळे आपलं जे अशक्य काम असेल ते पूर्ण होतं. आणि आपल्याला मग काही भीती वाटत नाही. नाही तर आपण सुरुवातीला गेलो, आपल्याला दादानी सांगितलं काय सेल्वासला दवाखान्यात तुमची ओळख नसताना तुम्ही एखाद्या ठिकाणी समजायच्या सेल्वासला ओळख आहे, तुम्ही वापीच्या ठिकाणी गेले तुमची ओळख नाही आणि तुम्ही असेच एखादा आपल्या परिवाराचा मोर परिवाराचा किंवा आणि ह्याच्यामुळे आपली ओळख वाढते आणि आपलं जे काम असतं ते पूर्ण. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद श्री सुरेश बाबू मोर, मोरबाड वैती. माझी सासरवाडी खरं तर तलासरी पाटकरपाडा VHP मध्ये आहे आणि तिथेच एक समाज जो पहिला मेळावा झाला होता तर त्यावेळेस भरपूर लोक जमली होती. त्या कम्पॅरिझनने आता थोडी कमी आहेत. बट येणाऱ्या काळामध्ये नक्की आपण हे जे कमतरता आहे ती भरून काढू. खरं तर मी आज तुम्हाला आरोग्य आणि आरोग्य संदर्भाचे नियोजन असतं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आणि आपण चर्चा करणार आहोत. कारण की आरोग्य हा असा विषय आहे की एखादी कितीही चांगला व्यक्ती असेल की ज्याचं आर्थिकदृष्ट्या तो प्रबळ असेल,
पैसे कमवत असते, आपल्या कुटुंबासाठी खर्च करत असते, आपल्या मुलांचं शिक्षण वगैरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी करत असते. बरेच वेळेस काय होतं, एखाद्यामध्येच आजार येतो आणि त्याच्यामध्ये आपले सगळे पैसे वगैरे ह्याच्यामध्ये निघून जात असतात. मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, तर ह्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. किंवा माझं मनोगत पूर्ण झाल्यानंतर मी आपल्या लोकांना आवाहन करेल की आरोग्याच्या संदर्भात किंवा त्यांना येणाऱ्या अडचणी ते तुम्ही मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकतात. आपण त्याच्यावरती बहुमताने विचार करून काहीतरी चांगला निर्णय घेऊ, म्हणजे जेणेकरून हे आरोग्याच्या संदर्भात जे काही आपलं लॉस होतं ते होणार नाही. तर मी ज्या विभागामध्ये काम करतो, खरं तर मी बऱ्याच विभागामध्ये काम केलं, जसं की सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणा किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग म्हणा. आता मी हे श्रम व रोजगार मंत्रालयामध्ये काम करतो. याचं ऑफिस आहे पालघरमध्ये, की जे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांचं इन्कम हे 21,000च्या खाली असतं किंवा जे ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी जे कंपन्यांमध्ये कामाला जातात लोक, तर त्यांच्यासाठी आहे ESI ॲक्ट 1948च्या नुसार ज्यांचं इन्कम कमी असतं त्यांचंच कंट्रीब्युशन्स करून गव्हर्नमेंट त्यांना सोयीसुविधा देत असते. बेनिफिट ह्याच्यामध्ये काय असतं की ते व्यक्तीला जे काही आजार झाले असतील तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट वर्क करत असतं. हे एक ऑटोनॉमस बॉडी आहे की आपण कंपनीमध्ये कामाला जातो. जर समजा काही मोठे आजार आहेत तर ह्याच्यासाठी ट्रीटमेंट किंवा त्यांना लागणारा निधी आहे तर ह्या गोष्टी उपलब्ध करून देत असतात. म्हणायचं मला एवढंच आहे की आपल्या ऑर्गनायझेशन्समध्ये बऱ्याच साऱ्या सोयीसुविधा असतात. शिक्षणाचा अभाव ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या सगळ्या आपल्याला माहिती नसतात. तर मी आपल्या जिल्ह्यातील म्हणजे आपल्या कुटुंबातील की जे बरेचसे बोईसर, तारापूर ह्या इंडस्ट्रीयलमध्ये जे कामाला असतील तर त्यांच्यासाठी डेफिनेटली मी खूप मदत करणार आहे. आणि हे झालं ज्या फील्डमध्ये मी कामाला आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती दिली. आता मेडिकल बेनिफिटबद्दल मी तुम्हाला हे सांगणार आहे की आपले ESICचे असे स्वतःचे हॉस्पिटल एवढे नाही आहेत, पण ESIC काय करतं की जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्यांच्यासोबत टायअप करून जे काही लोक आहेत त्यांना म्हणजे प्रायव्हेटमध्ये त्यांचे उपचार केले जातात. जसे की आता हे बोईसरमध्ये चिन्मया हॉस्पिटल आहे, सायनीत हॉस्पिटल आहे किंवा वसई नालासोपारामध्ये रिद्धिविनायक हॉस्पिटल आहे. म्हणजे असे प्रायव्हेट बरेचसे हॉस्पिटल्स आहेत, त्या ठिकाणी त्यांचे उपचार केले जात असतात मोफत. आणि त्यांचे जे क्लेम्स आहेत ते मी तेवढं करण्याचा प्रयत्न करेल. मी खूप काही जास्त तुम्हाला सांगत नाही, सगळ्यांचे चेहरे वेळ झाल्यामुळं तेवढी मनाची तयारी नसेल, पण डेफिनेटली ही एका 2 शब्दामध्ये सांगून सगळं व्यक्त होण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. ही लॉंग ऑनगोईंग प्रोसेस आहे. कुटुंबदार आणि आपले कुटुंब हे कसं असतं ते सगळ्यांना माहीत असतं. त्याबद्दल काय जास्त माहिती सांगत नाही, पण आपण व्यासपीठावर जमलेल्या माझ्या कुटुंब मेळाव्यापैकी दादा लोक आणि खाली बसलेले माझे प्रमुख कुटुंबातले सगळे लहान मुलं किंवा दादा, काका, आई, मावशी सगळे आपले कुटुंबातले एकच आहोत. त्याबद्दल मी त्यांचे प्रथम धन्यवाद मानतो. आणि मी आपणास 2 शब्द सांगतो, त्याबद्दल आपले दिलगिरी मागतो. आणि आपण मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणास धन्यवाद देतो. आणि मी आपणास एक अजून सांगू शकतो की मी बँकेत नोकरी करत असून बँकेतील काय व्यवहार असतात किंवा कसं बँक खातं खोलावं याविषयी आपणास थोडीशी माहिती देऊ इच्छितो. तरी आपण कुठल्याही बँकेत जेव्हा जातो, नवीन असतो, खातं खोलायला जातो तर आपल्याला माहीत नसतं किंवा कुठला फॉर्म कधी भरावा, RD असो किंवा FD असो, सेविंग असो, याविषयी थोडीशी माहिती आपणास देतो. जर पहिल्यांदा आपण सेविंगचं खातं खोलतो, सेविंग खातं खोलतो. माझं खातं आहे
RD ओपन केलेला आहे. ठराविक रक्कम मी महिन्याला 500 रुपये, दर महिन्याला 500 रुपये जमा करतो. पण समजा माझं काय बरं वाईट झालं तर ते पैसे कोणाला मिळावेत, त्याच्यासाठी आपण नॉमिनेशन किंवा वारसदार द्यायला पाहिजे. समजा आपण इथे बसलेल्यापैकी बऱ्याच जणांचं तसं सेविंगचं खातं असेल असं वाटत नाही. काही थोडके फार असतील, बरेच कामाला जाणारे असतात, पण आपण सेविंग किंवा RD ओपन करू शकत नाही, कारण आपल्या घरातील खर्च भागवायचा असतो. एक दोघे जण समजा घरातील कामाला असतील तर त्यापैकी बराचसा खर्च आपला आपले कुटुंब सांभाळण्यात जात असतो, शिक्षणात जात असतो, किंवा इतर आपण जे खर्च करतो. काही गोष्टी अशा असतात की त्याच्यात जास्त खर्च करून चालला नाही तरी भागू शकतो. साधारण आपण आता आलेल्या सर्व व्यासपीठावर बसलेले सन्मानित व्यक्ती आणि माझे सर्व आई बहीण आधी सर्व नातेवाईक, मग कारण की मी पेंटिंग करत असताना सुरुवातीला मला असंच वाटलं की मी स्वतःसाठी जगेन. पण जेव्हा मी हे पेंटिंगचे चित्रकार्य सुरू केलं तर काम करता करता असा अनुभव आला की आपण खूप काय करू शकतो. आजपर्यंत हे काम करताना मला हे 23 वर्ष झाली. तर या आलेल्या सर्व मोर परिवारांना मी विनंती करतोय की आपण पेंटिंग हा विषय साधा नाही का. तसं दादांनी सांगितले आरोग्याविषयी माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि ती प्रत्येक व्यक्तीला ही पाहिजेच. त्यानंतर बँके क्षेत्रातील काकांनी पण सांगितले की बचत ही फार महत्त्वाची आहे. त्यांचे पण मी मनपूर्वक आभार आहे. आणि आम्ही इथे असलेले सर्व कुळकर्तील आम्ही बरेचसे महिन्यापूर्वी हे कुळचं नियोजन करत असताना आम्ही प्रयत्न केले आणि आता आज जमा पाहून मला अतिशय आनंद होतो. तर या पेंटिंगचं काम करत असताना मी बरेचशा फ्रान्स, जपान आणि राज्यातील प्रत्येक महाराष्ट्र या भारताच्या राज्यातून मी जाऊन आले. पण मला बऱ्यापैकी कमावते. तर मुलांना आताच मी एक आंबेश्वरीला एक मुलांना ट्रेनिंग घेतलेली. ट्रेनिंग घेत असताना बऱ्याचशा मुलांना उत्साह आला होता. तर पेंटिंग करताना मी ज्या कोणी असेल माझ्यासोबत जी दिलीप दामो रणसित ह्याची मुलगी हर्षला अतिशय खूप छान काम करते. अशा बरेचसे व्यक्ती आपल्या मोरपुरात असतील तर जरूर मला सांगा, तर मी मदत करेन. आणि पुढे पण माझं मोठं प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे बरेचसे मोठं प्लॅटफॉर्म आहे. माझ्या आर्ट गॅलरी आहे. त्याच्यानंतर बरेचसे व्यक्ती लोकल काम असतात. या माझ्या जवळजवळ मी कुळपुराच्या मुलांना जवळजवळ मी 10 ते 20 मुलांना काम देऊ शकतो. एवढी माझी कॅपॅसिटी आहे. म्हणजे माझ्याकडे काम आहे. पण ते आधी तुम्हाला शिकावं लागेल. कमीत कमी एखाद महिना तरी काम करावं लागेल. ધન્યવાદ. અને આપણે એ બેઠકમાં આવતામાં 2 જેવા વાગી ગયા. તો 2 વાગતામાં આપણો સંમેલન તો મળી ગયું, ચાલ ને બહુ લેટ નહીં આવ્યા. એ રીતે જે કંઈ આપણને સાહેબ લોકોએ દર્શન આપ્યું એ બરાબર જ છે. આપણા છોકરા લોકોને સમજણ આપીએ અને 2 પૈસા બેંક બેલેન્સ કરે કે બીજું કરે તો બધા આપણને ઉપયોગ થાય. હવે આપણે આખા ઉનાળામાં લગ્ન થાય, લગ્નમાં જાય પીયા કરીએ અને વરસાદ આવે ત્યારે આપણે બિયારણને સારું ઘરવાળીને વળ્યા કરીએ કે પૈસા નહીં મળે. પણ આપણે બચત કરીએ તો પૈસા મળે ને. ખાતરના પૈસા હોય, ટ્રેક્ટરના પૈસા હોય તો કોઈ હળતા હાકે જ નહીં. જેમ તેમ આપણે ટ્રેક્ટરથી ફાળો કરવાથી થોડોક બચત કરવાથી આપણને ફાયદો થાય. એ પણ વાત સાચી છે. આ ભાઈએ વાત કરી. તો બીજી વાતમાં તો હવે જે આપણને માર્ગદર્શન આપવાવાળા બધા વડીલ લોકો કોઈ છે નથી. હવે થોડીક આપણને સંમેલન વિશે આપણે જત્રાભાઈ કાકાને આપણે બહુ યાદ કરતા હતા. પછી રમણ દાદાને બહુ યાદ કરતા હતા. અને છે જ, રમણ દાદા તો છે, પણ એમાં આપણને બહુ રસ્તો બતાવ્યો, ચોખ્ખો રસ્તો બતાવ્યો. અને આ લગી આપણે મોર સંમેલન થવાની જ છે. પણ એમાં એક વ્યક્તિને શું કે થોડુંક આપણને લાંબે રોન પર હોય તો તકલીફ થાય. હવે મેં જેવા લાંબે રોન પર નીકળું તો મને બી તકલીફ થાય
કેમ કે આપણે ભણેલા નથી. ભણેલો હોય તો બોર્ડ વાંચીને આવે, કોઈ તો કોઈને પૂછીને આવે, તો આપણે તો કોઈને પૂછવા જાય તો બી મજા નહીં, બોર્ડ વાંચવા જાય તો બી આંધળા જ, આપણે તો ભણેલા નહીં મળે ભાઈ. પણ આપણે ઠીક થોડીક રાજકારણ હિસાબે ટેકનિક જેવી આપણા પાસે છે, એટલે કોઈને પૂછપરછ ના કરતા કરતા આવી જવાય ને આવવા જોઈએ, સંમેલનમાં ખાસ આવવા જોઈએ. તો બીજું તો 2 મુદ્દાની મારા પાસે વાત હતી, એના સિવાય તો બીજી વાત તો શું કરી શકીએ. હવે બીજી તો આપણે જે કંઈ ભાઈઓ લોકોને આપણને માર્ગદર્શન આપ્યું જ છે, આટલું કહીને મેં નિભું છું. आई हुई, अरे बाप जैसा लागत हुआ, काका लागत हुआ, मोटा बापा लागत हुआ, दादा लागत हुआ. तो आपला मोर परिवार, मला मोर परिवाરમાં असं लागे की मोर परिवार झाला एक कमी, जास्त वाढला नाही, जास्त कमी झालं. याचं कारण काय असेल? काय आपले आहे ना अजून पण हे मोर परिवाરમાં कोणी इंटरेस्ट धरत नाही, पण मोर परिवाરમાં इंटरेस्ट धरायचा हकीकत आहे. जर आपला लगीन आहे तर पारके गावात गेला लगीन, तर 10-15 जर मोर राहिलं तसं तुमचा परिवार आहे का नाही आहे. पण त्यासाठी नाही, हे तुमचे आपले संमेलन मोर संमेलन भराई याचे मग इंटरेस्ट घ्यायचा बरोबर, आणि जो इंटरेस्ट नाही केले त्याला 2 शब्द जास्त शिकवायचे. भाई असं असं आहे ना, आपला मोर परिवार असा आहे. आणि एकामेका मोर परिवार झाला आणि नंतर गेला म्हणजे मोर कोण आणि कुळी कोण, तसं नाही. गावागावाचं 1-2 माणसं, 4 माणसांनी कुठे पण लगीन असला तर जायचा, त्याला मुलाखत करायची. दुसरी वार 10 आले, दुसरी वार 20 आले, असं करून गावाला प्रत्येक जण जावं, पण जे जाणार ना ते जाईल. आता सर्वांनी ते सांगितलं, पण मी असं समज हे जसं ज्या रमणभाई तलासरी, तिच्या पुरा जिग्नेश बाबू, हे पहिले संमेलनमा आम्हाला माहिती नाही होते काय तिकडे मोर होते का नाही होते, पण त्यांनी सांगलं काय संमेलन केली, तिथून चालले संमेलन धीरे 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 धीरे. तशीच काय आता मी तुम्हाला काय सांगतो, आमच्या आई वडीलनी देव बांधलं, देव, आणि त्याला हिरवा बनलं मोराचे पिसेचे, आणि त्याला फडका येत, लाल फडकं. लगीन झाल्यावर पहिला लाल फडका घ्यायचा, बारीकला रुमाल तसा, आणि नंतर त्यावर दादियाचा हवा काय बायकोचा हवा काय कोई बी कपडा त्यावर ठेवायचं दुकानमध्ये. मग त्याच्याला, आणि आता ते वडील माणूस जे रमणभाई आहे, आणि त्याची आता थोडी शक्ती कमी झाली, बोलायची त्याची रक्कम तर झालं, ते बोलू शकत नाही जास्त. त्याच्यामुळं जिग्नेश बाबू जे पण बोललाय ना ते बरं आहे, त्याच्या थोडा शिकामण घेऊन आणि राहायचं आणि समजायचं. ही समजायची गोष्ट आहे. असं नको काय हे संमेलन काय आहे, काही नाही, काही पण होई, पण ही हकीकत संमेलन आहे. आता जास्त सांगू नको, 2 शब्द बोलून आभारी. सर्वांनी जोरदार टाळ्या मारायच्या आहे. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर मध्ये ते ह्यांच्याकडून लाभलेलं आहे 2,500 रुपये. धन्यवाद. त्यानंतर आपण त्याच्यानंतर सुदाम मोर, त्याचबरोबर जे 6,000 रुपये. धन्यवाद अजय दादा मोर, मोडगाव. त्याचबरोबर मी जिग्नेश मोर ह्या मेळाव्यासाठी ज्या आमंत्रण पत्रिका होत्या आणि जे पावत्या बुक्स होते, त्याचबरोबर तांदूळ पण तेच आहेत, आणि त्याने आताचे जे जेवणासाठी
त्यांना विनंती करतो की आणि धन्यवाद. माझा समाज जागा झालाय माझा समाज जागा झालाय आता उडलाय वैरत कोण आता उडलाय वैरत कोण आदिवासी वाद आमचं
पाझरी अवलंबून निसर्गावरती घ्या रे सारे हातात हात घ्या रे सारे हातात हात या रे सारे बाबात एक आदिवाशांचं दाखवूया बळ आदिवाशांचं दाखवूया बळ हे आलंय आदिवासी वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ आलंय वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ जमीन जंगल आमची पूर्वजांची आहे निशाणी आता कुठवर करायचे सण तुप झाली मेहरबानी आता ठोकून छाती पिळवून मिशी ठोकून छाती पिळवून मिशी पळवून नाव वैऱ्या विदेशी आता काढू नका आमची कळ आता काढू नका आमची कळ हे आलंय आदिवासी वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ आलंय वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ रोहित पांगाचं एकच म्हणणं सारे संगतीत वाणे आता घुमू दे चोहीकडे आमचं आदिवासी वादळ नका समजू तुम्ही आम्हा कमजोर एकत्र आली सारी पोरं तुमची उडवाया तारंबळ तुमची उडवाया तारंबळ हे आलंय आदिवासी वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ आलंय वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ माझं जागा झालंय माझा समाज जागा झालाय आता उडलाय वैराचं तोंड आता उडलाय वैराचं तोंड हे आलंय आदिवासी वादळ आमचं आलंय आदिवासी वादळ 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 आमचं आलंय आदिवासी वादळ सुभाष रमेश मोर घोलवड यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची देणगी लाभलेली आहे. अजून कोणाला पैसे द्यायचे असेल तर श्री रमण मोर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते आदिवासी वादळ ह्या कलाकारांना बक्षीस ताल्या मारायचं आहे. धन्यवाद. दर्याला राणी जेव्हापासून मी पाहिलं तुला उधाण आईलंय दर्याला राणी जेव्हापासून मी पाहिलं तुला तुझ्या डोल्यानं काजल नकान नथनी शोधया कान केसान गजरा लाली बटावर खुललिया आज होरून जाऊया सारा कोकण पाहूया आज होरीन जाऊया सारा कोकण पाहूया
यो दर्या किनारा तुझ्यासाठी सजलाया बर भाल सार प्रीतीच्या न भाग भरलाया आज होऊया सारा कोकण पाहूया तुला पाहून मन झुलतय राणी तुझ्यावर जीव जरलय अशी मिठीने घेऊन तुला ग माझी मना तुला जपलय तुला पाहून मन झुलतय राणी तुझ्यावर जीव जरलय अशी मिठीने घेऊन तुला ग माझी मना तुला जपलय आज इश्काचं वारं अंगान सारं भिनलया आंबेमाराच्या बागेत बेभान होऊन जाऊया आज होरीन ओ सारा कोकण पाहूया दोघं जोडीनं जाऊया सर कोकण पाहूया दोघं जोडीनं जाऊया सर कोकण पाहूया सदर कलाकाराला बक्षीस द्यायचे आहे त्याचबरोबर त्यांनी मंचावर सुद्धा जायचं आहे कलाकाराला आपण बक्षीस देत आहोत सर्वांनी पुन्हा एक गजल मारायचं आहे आणि तरी पण ह्या वर्षी थोडी संख्या कमी झाली आहे का तर ते माहिती नाही पण जरी मेळावा असतो ना तर आपण कसं लग्नाला जायला कसं एकदम लहान मुलं दौडधाम करून जास्त जातात तसंच मला सुद्धा वाटतं की मी कधी मेळाव्यात जाईल ना कधी मी आमच्या मूळ परिवारातील नवं गाव नवे आमच्या मोरांचे घरं बघून नवं गाव जातो त्यासाठी मला फार खुशी असते म्हणून आम्ही लवकर निघतो सुद्धा खरं तुम्ही पण कधी म्हणजे कोणी ह्या वर्षी पहिल्यांदा आले असतील त्यांना मी सांगू शकतो की तुम्ही आता ह्यानंतर दरवर्षी या कारण आले ना तर काहीतरी नवीन नवीन गावसुद्धा बघायला मिळतात आणि नवीन ओळखण पण भेटते जशी नवीन ओळखण भेटेल ना तसे तुमचे पुढे तुमची पण जास्त ओळखण होईल तर तुम्ही ह्यानंतर प्रत्येक मेळाव्यात येण्याचा प्रयत्न करा हे सांगून मी
जोरदार ताला मारायच्या आहेत. हसता रमता आम्ही हसता रमता हसता रमता आम्ही हसता रमता बाळ मजाला आम्ही हसता रमता बाळ मजाला आम्ही हसता रमता मम्मी पप्पा नवाला आम्ही अंधारे अजवाळा मम्मी पप्पा नवाला आम्ही अंधारे अजवाळा जाने तेरी आवता धरती पर अमी तारा हसता रमता मैं हसता रमता हसता रमता मैं हसता रमता बाळ मजाना आम्ही हसता रमता बाळ मजाना आम्ही हसता रमता परियोनी वाते वाते आम्ही बाळगीतून ताली परियोनी वाते वाते आम्ही बाळगीतून ताली झुमता रमता एकमेक संगाथे झुमता रमता एकमेक संगाथे बात हमारी नानी लागे छे सौने प्यारी बात हमारी नानी लागे छे सौने प्यारी मनना मेघ धनुष थी अमी रंगी दुनिया सारी मनना मेघ धनुष थी अमी रंगी दुनिया सारी पळमा रडता अमी पळमा हसता पळमा रडता अमी पळमा हसता बाळ मजाना आम्ही हसता रमता बाळ मजाना आम्ही हसता रमता हसता रमता ટીવી અમને બહુ ગમે પણ એમાં શું અમે કરીએ કાર્ટૂન પડતું મૂકી લેસન પણ અમે કરીએ અરે ટીવી અમને બહુ ગમે પણ એમાં શું અમે કરીએ કાર્ટૂન પડતું મૂકી લેસન પણ અમે કરીએ એક બિલાડી પાડી પહેરાવી એને સાડી એક બિલાડી પાડી પહેરાવી એને સાડી ફૂલોની દઈતાળી અમે રમતા છુપ છુપ ગાડી ફૂલોની દઈતાળી અમે રમતા છુપ છુપ ગાડી ફીર કુંદરડી ફર 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 ફરતા ફીર કુંદરડી ફર 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 ફરતા બાળ મજાના અમે હસતા રમતા હસતા રમતા અમે હસતા રમતા હસતા રમતા અમે હસતા રમતા બાળ મજાના અમે હસતા રમતા બાળ મજાના અમે હસતા રમતા હા બાળ મજાના અમે હસતા રમતા करायचे आहेत. हसता रमता मंचावर यायचं आहे. दाभोण आणि वनई विनंती करत आहे की त्यांनी 2 गुलाब पुष्प द्यावेत कारण 2 गावाचे आहेत ना. महेंद्र काका जरा मागेच जाऊन उभे राहिलेले आहेत. दिनेश मोर यांना आणि विशाल मोर यांना विनंती करत की तसेच या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ते मोर कुटुंबाचे कमिटी मेंबर आहेत. त्याच्यामध्ये सर्वच आहेत. जिग्नेश दादा, सुभाष मोर, असे सुजय मोर, राजेश दादा, प्रमोद दादा, सर्वच असे अथक प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांनी कार्यक्रम घडवून आणण्याचा खूप मोठा प्रयत्न केलेला आहे.
आज इथे मान्यवरांनी काय प्रश्न मनोगत व्यक्त करताना काय माझ्या मनामध्ये खंत व्यक्त होत आहे ते मी सांगत आहे की बरेच आपले जवळजवळ 7 संमेलन झाले, त्याच्यामधून हळूहळू आपली जी लोकसंख्या आहे ती कमी होत चालली. त्याचं कारण मूळ असं आहे की जो तो स्वतःच्या परीने या कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न करतो, पण बाकीच्यांना न सांगता तो एकटाच येतो, त्याच्यामुळे आपली काय संख्या वाढत नाही. तर याच्या पुढे जर आपल्याला कार्यक्रमाला यायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन या आणि आपली जास्तीत जास्त लोकसंख्या कशी वाढेल, कार्यक्रम कसा पार म्हणजे एकदम गजगजून मंडप कसा भरला जाईल ह्या उद्देशाने या, तरच आपली लोकसंख्या वाढेल. नाही तर मग असंच हळूहळू इंटरेस्ट नाही घेतला तर असे हळूहळू कमी होऊन आपले काय ही त्याच्यानंतर रात्री आम्हाला इकडे माझे पण थोडंफार घसा वगैरे खोकला होता, तर मी सांगितलं का कार्यक्रमाला न जाता कॅन्सल करू. नंतर काकांनी कॉल केला की आपण काय करायचं, कसं जायचं, म्हणजे लहान मुलांचे कार्यक्रम आहेत. तर आम्ही सुजाईने कॉल केला की आपण जाऊ, त्याच्या उद्देशाने आपण व्यवस्थित काय असेल ते करू आणि जाऊ. आणि मोठ्या संख्येने आलो आम्ही, त्यांचे पण एकदा मनापासून आभार, धन्यवाद. असं आपल्याला करायचं आहे. आणि आपण ना सगळ्या गोष्टीत ना म्हणजे आपण भाऊ असो, आपण तर सगळे भाऊच आहेत, आई वडील आहेत, आजोबा आहेत, आजी आहे, सगळे आहेत. आपण एकच दिवशी राग ठेवायचा आहे, तो दुसऱ्या दिवशी नाही. का आपण जर असेच राहिलं तेव्हाच आपलं नातं टिकून राहील, नाही तर राहणार का नाही ना. तसंच आपण म्हणजे सगळ्या गोष्टी म्हणजे एक दिवस आपण भांडलो ठीक आहे गोष्ट, दुसऱ्या दिवशी आपण एकत्र व्हायला पाहिजे, ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि एक माझं साधं एक म्हणजे प्रश्न आहे का आपण जर एकमेकांना मदत केली ना तर सगळ्या गोष्टी एकत्र होतील आणि एक पण आपल्याला असं होणार नाही काय आपण म्हणजे आदिवासी जंगल
सुभाषदा सर्वांनी जोरदार टाळ्या मारायच्या आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्या मारायच्या आहे. खूप लांबून आलेले आहे. जमणार नाही त्यासाठी जय शिवाजी महाराज की, शिवाजी महाराज की. बरोबर आहे. तेच आज आपण सर्व मंडळी इथे जमलेल्या मोठ्या उत्साहाने तसेच पुढच्याही आपला मोर संमेलनाला सर्वांनी उपस्थित राहावे हीच माझी एक शेवटची इच्छा आहे. का मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे दादा जिग्नेश दादाही बरेच वेळा म्हणाले की आपण सगळ्यांनी आपली लोकसंख्या अशी कार्यक्रमात कमी होत चाललेली आहे, तर पुढच्या वेळेस सर्वांनी मोठ्या आवर्जून उपस्थित राहावे एवढंच माझं बोलणं आहे. ठिकाणी होणार होता, परंतु काही पारिवारिक अडचणीमुळे घरात दुःखद घटना घडल्यामुळे उपलाट येथे आपण मेळावा घेऊ शकलो नाही. परंतु त्याच कालावधीत काय करा आणि मी गणेश मोर यांना विनंती करेन. खरं तर ते आपल्या करेन, परंतु मला काय पहिले मीटिंग आपली झाली त्या मीटिंगमध्ये 80% तो वाटा आपला का जिग्नेशदा सुभाषदा या लोकांनी घेतला. त्याच्यामुळे मला 80% आणि राहिलेला 20% शिल्लक माझ्याकडे आला. तो मी चांगल्या प्रकारे काय थोडी दीर्घ व्यक्त करतो. तुमच्या थोडा न झाला असं, परंतु माझ्यापर्यंत मी केला. धन्यवाद. बस. येणाऱ्या 2025 साठी येणारा कोण मेळावा तयार असेल तर इच्छुक असेल तर उचलावा अशी विनंती करतो. आणि खरोखरच मला ह्या गोष्टीमध्ये अडचण तर नाही झाली. थोडंफार 5 दिवसाची सुट्टी काढून तरी पण मी केला, म्हणजे ॲडजस्ट केलेला आहे. धन्यवाद. कपराडा तालुका कपराडा जिल्हा वलसाड जबाबदारी घेतलेली आहे आणि अर्ध काम इथेच पूर्ण झालेलं आहे. कारण वर्षभर आपण विचार करत राहतो की ह्या वर्षी मेळावा कुठे होईल, तरी पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाक मारायचे आहेत. आणि पुढील सूत्र आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या स्थायी कमिटीचे अध्यक्ष श्री सुभाष लाडक मोर वेलुगाव. आणि जर कुणाला असं वाटत असेल, कधी मनामध्ये असं वाटत असेल की आपलं संमेलन ठेवण्यासाठी दुःख वाटत असेल, तर हे तुमच्या मनामध्ये ठेवू नका. कारण की आपली जी कमिटी आहे आणि आपलं जे हे युवान पिढीचे जे आहेत, जसे सुजय आहेत, जिग्नेश आहेत, सर्व राजेश आहेत, आता तुम्ही पण आहेत, सर्व आपले युवा पिढी आहे, त्यांनी काय करायचे आहे, एक पाऊल पुढे टाकायचे आहे. तो कसा, आता तुम्हाला मी सांगतो की ह्या वेळी जेव्हा आम्ही सुरुवात केली फर्स्ट मीटिंगमध्ये, विष्णू काका जे वाणगावचे आलेले होते त्यांनीच भाव आहे तांदूळ आणि पत्रिकाचा केलेला आहे. मग राजेश दादा आहे, त्यांनी सर्व भाजीपाला ते दिलेला आहेत. मग सुदाम दादा आहे, सुजय आहेत, ह्यांनी सर्वांनी जे पाण्याची कोणी सुविधा केलेलं आहे, हे मनापासून सर्वांनी आपल्याला मदत केलेलं आहे. हे मी सांगायला इच्छिते की आपले जे युवान आपणाचे जे आहेत पोरं, ह्यांनी अगर चांगली काही काम करत आहेत तर त्यांनी हे नाही सांगत का तुम्ही 5-10 हजार आपल्याला मदत करावं, पण किमान आपण 500 रुपये जरी केले ना तरी आपला हा संमेलन जो आहे ना एकदम चांगल्या रीतीने पार पडला जातो. तर आणि ह्या वर्षी हे सर्व मदत केलेलं आहे आणि एकदम चांगल्या रीतीने झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या वर्षीच्या हॅलो हॅलो नाही लास्ट 2 तास बाकी है हमारे सफर क्या रे
पेटच्या तू पहाडी बाटोमा छम छमा पायल घुंगरू बाजने त्यार कुटमा लाल त्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा लाल त्यार कंगना हाथ में चूड़ी छनहरा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा 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 गुलाबी शरारा गुलाबी शरारा जब महीने की तन खाल्यानो तर कडे नखरा एक जोडी संडील लियानो दुई जोडी सरारा जब महीने की तन खाल्यानो तर कडे नखरा एक जोडी संडील लियानो दुई जोडी सरारा मैं ढूंढनो घर में तू बाजार फरारा मैं ढूंढनो घर में तू बाजार फरारा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा 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 धन्यवाद. उमरवानी आणि रायमल यांचं मी विनंती करतो की आपल्यापैकी कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं असलं अध्यक्ष તેમજ સુભાષ કાયમી કમિટીના અધ્યક્ષ સચિવ શ્રી જિગ્નેશ મોર અને તેમાં બીજા કોઈ દેખાતા તો નથી પણ હા ખજીનદાર કી अच्छे थोड़ा તેમજ આ કમિટીના જે કમિટી મેમ્બર્સ તેમાં કંઈક થોડા બે ચાર હશે હવે જે જવાબદારી વ્યક્તિ છે તે પણ થોડું ઉતાવળ કરીને નીકળી ગયા તે બદલ આપણે કંઈ કરી શકતા નથી ખાસ તો એટલું કે આ આપણા સંમેલન શાના માટે ગોઠવીએ તો કે આપણે એક જ જગ્યાએ હતા એક જ આપણા કદાચ વાડ વળી કેટલી પણ પેઢી અગાડના પછી તેમાંથી આપણે કંઈ કામકાજના માટે વેર વિખૂર થયા અને આજે કે આપણે એક પરમેશ્વરના કૃપાથી પાછા પરમેશ્વર આપણને એક જગ્યાએ એક મંડપમાં લાવે છે એ વર્ષમાં એક વખત આપણે સંપૂર્ણ દિવસ ફાળવવો જોઈએ જેને કરીને આપણને એક તેનો મેળાનો એક આનંદ લેતા આવે ખાસ તો એવું કે આપણે મેળાઓ કરીએ પણ કોઈ આપણે આપણા જ ગામના હોય તેની સાથે બેસીને વાતો કરતા હોય જે કોઈ બીજા સાથે આપણે કંઈ બોલતા નહીં હોય તો આપણું ઓળખ કેવી રીતે થવાની એ પણ ખાસ આપણે જે પણ અહીં ભાઈ બહેનો છે તે બધા આપણે એક જ મોરકુલ પરિવારને છે તો બધાએ જે પણ કંઈ ટાઈમ મળે તેમાં એકબીજા સાથે વાત કરીને એક શું કે પોતાનું કરી લેવું જોઈએ જેવું કે આપણા જ ભાઈ છે તે દૂરના કોઈ જગ્યાએ ગયેલા હોય ને આજે આપણે ભેગા થયા દૂર કામ પરથી ગયેલા હોય તે લોકો ભેગા થાય એ રીતે આપણે એકમેકને મળીએ તે વખતે બીજાની વિચારપૂછ પણ કરવું જોઈએ તમે ક્યાંના તમે શું કામકાજ કરો જે કંઈક કરી તો પણ આપણે એક બીજાને માટે વિચારપૂછ કરીને આપણે સારું કંઈક કરતા આવે એના માટે આપણે એક જ આપણા જે દેવ જે આપણા જે કંઈ કુળદેવ છે જે આપણા રક્ષક દેવદૂત છે જે આપણે અમુક દુઃખ વખતે આપણે તે देवदूत ते दुःखाच्या अशोक जाधव यांचं आणि मी त्यांना विनंती करेन की आपल्या झाली शेताची पालवी हिरवी 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 झाली शेताची पालवी हिरवी 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 आज लगनात नाचाई जो पल्लवी आज लगनात नाचाई जो पल्लवी आय झगडा माला नाही दौड बाबा झगडा माला नाही दौड माया झगडा माला नाही दौड
भोलेनाथच्या एकदा जोरदार टाळ्या मारायच्या आहेत. आमची थोडीफार झालेली आहे काही, पण अजून आम्हाला थोडा हे करून आपल्या मोर परिवारच्या यांना थोडी बांधणी करण्यासाठी आपल्याला एक अजून आपल्या ही द्यावी, असे सगळ्यांनी एकमताने करून आपल्या एक देव बांधणी, देवाला एक बांधणी करून आपण त्याची ही करून आपण परत आपल्या देवाचा मेलावा पण करू आणि सर्व एक हे करून आपण एकत्र होऊन थोडीफार आम्हाला पण थोडी एक सपोर्ट द्या. असं बाकी आम्ही केलेलं आहे, पण खाली सपोर्ट द्या आणि ते आपण आता ह्या पावसाच्या अगोदरच आपण याची बांधणी करायची म्हणून एवढे मी हे 2 शब्द बोलून माझे मी हे करतो. एकवीर माऊली कृपेची सावली भक्तांना देशी आधार. एकवीर माऊली कृपेची सावली भक्तांना देशी आधार. आई गो आई तुला भेटाया आईलू उघडत येच दार. आई उघडत येच दार. आई गो आई तुला भेटाया आईलू उघड गयेच दार. आई उघड गयेच दार. आई गो आई तुला भेटाया आईलू उघड गयेच दार. आई उघड गयेच दार. कामधंद्यातून सवर कारून आलो तुझ्या दरबारी. आलो तुझ्या दरबारी. आई आलो तुझ्या दरबारी. फुलहार वाहीन आरती गाईन पूजेची करून तयारी. पूजेची करून तयारी. पूजेची करून तयारी. तुझ्याच पायी करून घे आई नावाचा जय जयकार. तुझ्या नावाचा जय जयकार. आई गो आई तुला भेटाया आईलू उघड गयेच दार. आई उघड गयेच दार. आई गो आई तुला भेटाया आईलू उघडत येच दार. आई उघडत येच दार. आई गो आई तुला भेटाया आईलू उघड गयेच दार. आई उघड गयेच दार. दर्शनासाठी बघतळ मळतोय हा भक्तांचा तांडा. कारल्याचे डोंगरावरती फडकतो आई माऊलीचा झेंडा. आई माऊलीचा झेंडा. आई माऊलीचा झेंडा. समजून घे मज आशीर्वाद दे घडू दे साक्षात्कार. आई घडू दे साक्षात्कार. आई गो आई तुला भेटाया आईलू उघड गयेच दार. आई उघड गयेच दार. आई गो आई तुला भेटाया आईलू उघडत येच दार. आई उघडत येच दार. आई गो आई तुला भेटाया आईलू उघड गयेच दार. आई उघड गयेच दार. तुझा महिमा ऐकून आलो. तुझ्या पायाचा चाकर झालो. तुझ्या पायाचा चाकर झालो. तुझ्या पायाचा चाकर झालो. तुझ्या भक्तीचं अमृत प्यालो. तुझी पालखी घेऊन निघालो. तुझी पालखी घेऊन निघालो. तुझी पालखी
लवकर मंचावर यायचं आहे. मोडगाव येथील श्री सोमा. धन्यवाद काका. पाण्याला गेली ना पाण्याला गेली ना गवत्या वाट पाहितो. पाण्याला गेली ना पाण्याला गेली ना गवत्या वाट पाहितो. नटलीस काय ग नाही पोरी नाचायला चल. नटलीस काय ग नाही पोरी नाचायला चल. नाच ग नाच पोरी ठेक्यावर नाच. नाच ग नाच पोरी ठेक्यावर नाच. गवत्या बा माझ्या बायकोने जसा माझ्या मर्डर केला. जेव्हा बायकोनं ऐकून ऑर्डर केला. हे पाहून सर्व मला तर चक्कर आली. माझी साधी भोळी बायको मॉडल झाली. काय भानगड दिल में जान. काय भानगड दिल में जान. ही माझे आया लोन मर की दिल पण. बायकोनी लोन मर की दिल पण. नृत्य करणारच आहोत. तरी आजच्या ह्या 8व्या मोरकुल परिवार संमेलन ज्या ठिकाणी पार पाडलं असं तवा वनगापाडा इकडले श्री गणेश मोर, श्री निलेश मोर, त्यांचे आईवडील, वहिनी आणि त्यांचे काकांची पोरं आणि सर्व इकडले आजचा हा कार्यक्रम त्यांनी व्यवस्थित चांगल्या रीती पार पाडला. त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं, मेहनत घेतली. त्याबद्दल त्यांचं सर्व कमिटीच्या वतीने, आपल्या कुलाच्या वतीने खूप खूप आभार. सर्वांनी टाळ्या मारायच्या आहेत त्यांच्यासाठी. Thank you.